डॉक्टर साहेब तेवढं बघा आपल्याला सबूत वगैरे घालतोय काय ते 23 कोण झाले 23 चालू इन्व्हेस्टिगेशन. तुम्हाला लवकरात लवकर सबूत देतो आम्ही. कधी कळेल लवकरच कळत. किती दिवसानं 1-2 दिवसानं हा 4-5 दिवस येईल रिपोर्ट. हा तेवढं पडलं की आणून द्या. हो नक्की. तू कसं बघितलं इकडं तू कशाला आलता इकडं मुतायला तिकडे मुतायला तू म्हातारा इकडे आलता वय भाऊ इकडे हा काय आलतो मुतायला तो तूच त्याला मारलं कशाला मारला ते एवढं जे वाचतोय आम्हाला मारा त्यामध्ये सांगता येत नाही रे कोणाला करतं काय नाही का मला गावात आधी जाऊन पार्ट्या सांगते आपण मारत होय का सांग तुम दोघांना सांगता येत नाही मी मार खातो ह्याची सकट पिऊन आल्यावर माहिती आहे मला तुम्हाला माहिती होय हो तूच बोला मला अकल. तूच बोला असेल की मी खातो मार म्हणून कवा खाल्ले? तुम्ही कुठे गेला सरपंच साहेब मी तालुक्याच्या कामासाठी गेलतो. गावात काय नाही दिसलं नाही काय नाही तुम्ही एवढं खून झालं. मग तेच की 23 कोण झालाय 23 खून झाला वाटतंय हो तसे ते गावात आलं. 23 माझं डाऊट आहे तुमच्या सगळ्यांना असं हा? डाऊट सांगणार मला गावाच्या माणसाने तुम्ही डावड घ्या फक्त अजून तुम्हाला गावा नाही माझं लग्नाची वेळ आली लवकर जवळ हुडकून घ्या आता इकडे तू चालता ना अहो आणि इकडे तू डॉक्टर साहेबांना सांगितलं तू अख्खं सांगितलं गाव इकडे पसरते ते की. नाही स्टार्टिंगला म्हणतो हा? तू चालता साहेब आणि डॉक्टरला कोण सांगितलं बोल अहो तुम्ही असं गावकऱ्यांवर जर आरोप करत असाल हा. तर खरा खोटी पळून जाईल ना. आता तो आलता मग त्याला खून कळलं पाहिजे ना कोण आहे कोण नाही तरी गावातले माणसं काय करणार आहे का आणि बाकीची माणसं कुठे गेली सांगितलं लगेच मी बाकीची माणसं कुठे गेली कोण कुठे गेले बाकीची माणसं पाटील गेले सर वाड्यावर अरे हा डॉक्टर तेच म्हणते मी थांबा एक मिनिट कोंड्या तुम्हाला दिसला का हो कोंड्या आता 4-5 दिवस झालं गायब आहे. गावात थोडं दिसत नाही. कोंड्या गावात गायब झालाय हा? लास्ट तुला भेटला होता ना कोण कोंडे अरे कसला कोंड्या मला भेटला ह्यो बघायला आला नाही हुडकत. दिसला 4 दिवस झालं. ह्यो आला हुडकत आपल्याला ह्यो कोंड्या दिसला का कोणाला लिहायचं गावात फिरवायला मला लय मस्त आले रे कोणाला तुम्हाला गावातल्या माणसं उठून जायचं सांगता येत ना कोणाचं कोण नाही मेन 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 ते बी आहे त्यांचं बी आहे डाऊट त्यांच्यावर बी आहे आणि पाटलावर बी आहे डाऊट तिथं बोला खोलून तुम्ही यार मी आपल्या तालुक्याच्या कामासाठी गावात गेलतो. माझ्या काय ह्यांनी काय केलं असेल कोण. चाललंय तुमचं भावड्या? काय आता आमच्यावर आरोप घेते ती आम्ही गावात असतो काय केला पण असेल तुम्ही. मला पण येतोय तुमच्यावर डाऊट. आलं तुम्ही बी आता आमच्यावरची आहे एक काम करा चाकू घेण्या ह्याला कापून टाका मला कोणाला माहिती तुम्ही गावात तालुक्यात कामाला जाता काय बाबा करू का काय करू? आता मी सरपंच आहे, कोण आहे मी? तुम्ही विनाकारण ह्याच्यावर त्याच्यावर आरोप तुम्ही करताय डायरेक्ट तुम्ही पुरावा घ्या लावण्या फाशीला त्यातला काय विषय तुमचं कोणाला काम भरोसा नाही आहे मला कोणी शोधायचं विश्वास ह्याला करायचा त्याला नाही. धरायचं बाचाबाची करायची. आता तुम्ही बाहेर तालुक्यात कामासारखं म्हणून पाटील काय बघ तू तुम्ही काय आता आले त्या बघायला तिथं. इथं गावात एवढे रस्ते झाले, शाळा झाले. मी तालुक्यात गेलो, रस्ते झाले, शाळा झाली गावात. मी ह्या गावकऱ्यांना सांगितलं होतं की होप करा म्हणून. बाबाजी आलंय माझ्या कानावर ते पण पण केव्हा? तुमचं करू आपण केव्हा? एवढं निधी फक्त मंजूर होऊ द्या. मासे गेलो आता होमला पण ती बॉम्बला आवडे भेटत नसतं कधी अरे निधीमुळे तर गाव चाललंय आपलं. गप्पा इन्व्हेस्टिंग चालली इथं घोरपडे. बोला काय झालं माहिती का हा त्याची मान मोडली हा हातपाय मोडल्यात हा कंबर बी मोडली हा आणि आणि इथं अजगरचे वन बी असं वाटतं अजगरनेच खाल्लं असेल त्याला. पेड असं होय? हा हो कळ आजगराने पिळला सर्व हा आता मी आजगर आहे मग मी त्याला पिळला सर्व तुला भावड्या तुला मस्त येते रे तुम्ही अरा. काय चाललंय तुम्ही गप्पा बसा की जरा. अहो पण मी तुम्हाला ह्यांनाच विचारतो मी आम्ही बघता ह्यांच्याकडे गेलो ओढून मला आणि दोघं होतो अरे काय सांगतात तुझं आम्ही संघ आले तू इंडियाचं काय सांगता येतं अरे आज घराला बोला तूच पिळू आहे. शकतो की बोला तो पाटली पिळू शकतो पाटला सांगता आता येत नाही. पिळायला पाहिजे काय बसतं. खरं नाही अरे का? तुझ्या एवढे दिवस पांडा माणसं मी सगळे गावात नव्हतो तर तुम्ही एकमेकावर आरोप टाकायला लागलाय. काय तुमचं तुमच्यावर चाललंय बी आरोप काय? आहे हा मी पण आहे मीच हो. खुनी आहे मीच खुनी खुनी सांगता टाक येत नाही. ना, अहो, बाहेर तुरुंगात. हुडका सांगता पहिला येत नाही. टाक तुरुंगात. सगळ्या बाहेर तुम्हाला पहिले शोधून दाखवा गावचं शोधून सरपंच दाखवा आहे, ना कोण आहे मी? मग तुम्ही बाहेर चालू कसं पडतंय चालू कसं पडतंय अरे काम करा ना कोण गावातलं मग एवढं काय काम कोणाला केलं निधी शाळा बिधी कुठं कोणाला बांधली आणायची? कुठं शाळा बांधली अरे एकदम बरोबर पडले पण बाकीला काय शाळा बांधलेलं अरे इथं चाललंय काय अरे चाललंय रे बावड्या. मला माहिती मला हा 23 गावाचा खून झालाय माझा तुला माहिती 24 आमचा होईल तेव्हा तू सांगायचं असं आता ही सरपंचाला लय हा, बोलायला कुर्बानी झाली, कुर्बानी. हे बघ कसं पिळाय त्याला हे बघा बघू करता बिंदू चालूच आहे ना गावाची प्रगती राहू दे. आता आवळ्याला सांगितलं का नाही मी ना एवढी माणसं मरायला लागली गावात. मला तर लय भीती वाटागली. शकुंतला आजी येणार आहे काय ती तर मला माहिती आहे. आणि एकमेकावर आरोप टाकायला लागली. ह्याने मारलं त्याने मारलं काय कळलं मला. ते आपल्या तिकडं तालुक्यालाच बरं होतं. तिकडं अप्सरा काय नाचत होती. पार महिना 2 महिने काढले तिथं.
आता पण तसंच करतो, पळून जातो गावात. मग काय राहू शकत नाही तर जातो पळून माझे मी. एवढी सगळं काय झालं? अरे तू काय करतोय तिकडं? काय आलं तू? आणि पाणी पाणी नाही वापरत मी. का धोंड्याला देऊन आला का मग? अहो इमानदार आहे मी. आता तू इमानदार दिसतोय का रानामध्ये? इथं मरून पडलं इमानदार आला हागून. डॉक्टर साहेब काय झालं? आलाय वय हो इन्व्हेस्टिगेशन चालू आहे दुश्मनाला. परत गेलता हा काय बघ हे. इमानदार हा. मी तुला जमणार, तुझा बाहेर बावड्या परत्या हा या बोला की. दोघांनी मडायला उचला. एवढंच काम राहिलं आता आमचं. अरे उचला, पोस्टमॉर्टम करायला न्यायचंय. पैसे भेटेल का? डॉक्टर साहेब हा तेवढा आहे ना आपल्याला रिपोर्ट पोलिटिशनला पाठवा. मग घ्यायला तिथे द्या पोलिटिशनला. बरं बरं देतो. चल रे लवकर. ए, परत ये. अरे बोलव त्या आलो त्याला, बोलव लवकर त्याला. कळत तुम्हाला सरपंच साहेब. अरे बाबा नीट पाहिजे. मी तर नव्हतो. आता तुम्ही होता इथं 2-3 आठवडे. अरे काय पिऊन आला. मी मागं पण मला म्हणलं ते आठवड्यात तुम्हाला लावतो, निकाल करतो. आता एवढं दोन आठवड्यात कळेल निकाल तुम्हाला. एवढं हो आता कळेल ना तो. आता मग गावातली माणसाचं कोण मला माहिती आहे. नाही, कळतं ठीक आहे. कळतं आता ना. माझं कसं जरा गावात थोडंसं दुर्लक्ष झालं, मी मान्य करतो. पण आलो की बघा तेवढं जरा लवकर झालं पाहिजे. होईल की, पण तुम्ही कधी सांगताय बोला ती काय. काय टाइमपास. हा आता चाललंय, आता त्याची चाललंय प्रोसेस चालली जरा. बघू आता काय होते काय नाही ते. त्यांचं काय चाललंय अजून? मळा होत होते परत. बाबाजी काय म्हणता? मला नम्र विनंती की ह्या गावात होतकरा आदर नका करू, पण ह्या गावचा देवच हा शत्रू आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. मग काय बोलू गेले? बाबाजी असं का बोलून काय गेले? काय बोललं काय ते? नाही पण आणतो केला का? बाबाचे काय म्हणले? देवाला बोललंय. ह्या गोष्टीचा जरा बारीकीनं विचार करावा लागला. हो गावाचा देवच म्हणजे आपला ते आपला भैरोबा. होय देव ते बहिर बाबा आमच्या खंड. उचल याला. नाही बघायला लागल म्हणजे गावाचा देवच म्हणजे राक्षस असून भक्षक कसं बनेल? किती म्हणते मग, बाहेर आता जाऊन कसं? भांडा. त्या गोष्टीचा बारीकीने विचार करायला पाहिजे. बाबाजीच असेल. ए अरे अर्धा मन घ्या, ते मेलेला सरपंच माणसाचं राव. सुसवा राव. का सरपंच साहेब बाबाजीच असेल. नीट जरा. मला वाटतं आता गावाचा देव म्हणलं त्याच्या अंगात देवी ते म्हणलं ते देव झाला. मग तीच म्हणते मी. हा त्याचं पण काय सांगू शकत नाही. तीच म्हणते विचार आपलं बघायला. नाही, बघायला लागल म्हणजे बारकीने लक्ष द्यायला लागल. घोरपडे तुम्ही जे आता माझ्या हवालदार सांगते हवालदार तुम्हाला मागच बोललो, तुम्ही सीबीआय मला विश्वास नाही. तुम्ही आमच्या गावचे, तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो मी. सिद्धार्थ कुठे गेली ती कळलं कळलं तुम्हाला. ते आपल्याला काय ते आपली नाहीच माणसं तर. हो ए दमन्या रे बाळांनो, दमन्या. ए यार आपला गावचा जायची कसा बी. माझं एक मतदान गेला राव. चला. बघा तिथे गेले हाय का? तितकी बोलावलंय काय माहिती. वाट फाडूनच खाईल मला.
हर 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 महादेव हर हर. मला वाटलंच होतं मला ह्या डॉक्टरच्या ताब्यात आहे. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. अरे बोकाडा जरा देवाला तर भेट. मला म्हटलं होतो मी तिकडे इकडे कुठं. डॉक्टर तुम्ही इथं. बाबाजी तुम्ही इथं काय करता इथं. या जंगलात मी कसं आलो मला काही समजेना. मी इथं कसं काय आलो. डॉक्टर बाबाजी बोला काय नाही झालं, तू घरी जा, आमच्या दोघांचं जरा महत्वाचं काम आहे, जा घरी. पण पण बाबाजी डॉक्टर मी इथं कसं आलो. तू जा, तुला नंतर सांगतो मी, जातो. मला कळलं माझं काय झालं. मग कसं आलो जंगलात मला काय कळलं. तुला सांगितलं ना, तू इथं कशाला आला परत. जा म्हंटल ना तुला, तू कशाला आला. मी हे गाव सोडून जाऊ शकत नाही. तुला जा म्हंटल ना. नाही जाऊ शकत का. मी वचन दिले ह्या गावकऱ्या लोकांना. वचन दिले आणि ते वचन पूर्ण करणारच. मी तुला या गावातनं घाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि मी जाणारच नाही. तू काय बी कर. मी कोण आहे तुला माहिती आहे ना. अरे मला तू ओळखला नाही मी कोण आहे. अरे साक्षात महादेवाचा भक्त आहे मी. हनुमानचा भक्त आहे मी. आणि मी पळपोटासारखा पळून जाणारा नाहीये. मी माझी चेटोकवाडी माघारी घेणार, अख्ख्या गावकऱ्याला संपवणार. आणि मी संपूर्ण देणार नाही हा शब्द आहे माझा. कसं संपू देत नाही मी बघतो. ती मी बघतो कसं संपू हर देत. हर महादेव. जा तू. शिले ये इकडे. ए शिले ये. काय रे बोला काय करते इकडे काय काय नाही आलतो फिरत फिरत. रानामध्ये. हो आता राहण्यात आलतो जरा काम होतं ना माझं. अरे काय हागणदारी मध्ये काम असतं वेळ कधी. मग हा गंधारती गेला का तिथे बिंबा कशी हागून तिकडे. तर हा? जंगाला ही ती माहित नाही होय तुला. अरे जंगलामध्ये होतं मंगल. अरे तुझ्या मनात पापच येणार रे. अख्ख्या गावाला मग ओळखला इथून काय बिनलाच्या गावाने. तुला काय जाऊ नको गाव जाऊ नको गेलं तिकडे खड्यात बिनलाचं गाव. इथं आमच्या मावशी म्हणली जा जरा म्हशीकडे बघून ये. अरे हिला मावशी म्हणतोय लाज वाटाय पाहिजे तुला. अरे मावशी म्हणली म्हशीकडे बघून ये. हा मला वाटलं हिला मावशी म्हणतोय काय. अरे असेल की मावशी त्याला काय सांगते तेव्हा. सांगता येत नाही मागच्या जन्मी पुढच्या जन्मी काही. माझ्याकडे जाऊ नका. हा. कुठे गेलतो इकडं आता कुठे गेलता. ती आधी तो प्रोसेस फिरत फिरत तिकडं काय फिरायला हागंदारीमध्ये. हागणदारी मध्ये लाका जाईल का लाका बावडे मी. आता कुठनं आला का अंगाचा वास येतोय वाचा का. ए ए तुला माहिती मला स्वच्छ आवडतं आवडतं. मी साजूक माणूस आहे. अरे आपली नदी एक नाही गावाकडची हा. त्या नदीत ना आंघोळ रोज करतोय मी. हा आणि तू काय लाका सांगतोय. अरे हागंदारी मध्ये लोळलाय का तिकडे तू. हक हक बाटलीची भली सगळी कुठे पडलेला. नाही नाही कुठं मग काहीतरी सांगू नको लाका. बावडी दाखवते मला माहिती असेल चल सोड विषय. मामाची मुलगी गावली मला. हा हिला लग्न जमलं वाटतंय. अरे मामाची मुलगी उसात गावली. कॅशोबर गावली. मी केशवर हा. मला माहित होतं. असं ते की पण मी काय बोल माहिती तुला. हा मी म्हणलं तू एक काम कर. हा. तुझं लपड सांगत नाही गावात. हा पण तुझं लग्न माझ्या राहून घे. केशव गेला तिकडे उघडत. अरे काय लाका ना तुझं अवघडच आहे लाका. शेवटचा पर्याय लाका तो लग्नच व्हायला लाका. लग्न कोणाचीच होणार नाही भविष्यात तर लग्न कोणाचीच होणार नाही. म्हातारी होते लोक पण लगीन काय व्हायचं नाही. भविष्य जाऊ दे ना. हा. वर्तमानामध्ये लग्न झालं पाहिजे. वर्तमानामध्ये लग्न झालं पाहिजे. माझं तंबरापर अक्का हलल. हो. मला सांग की गावात तुझी किती एकर आहे रे? माझ्या गावात हं. मला खोदायला जागा बोरायला जागा माझ्या शेवटी जागा नाही. हा मग? मग सांगते पाटलाकडे जी गाण ठेवली ना हा. हा, ती सोडव पहिली. आमच्या आणि मग आपा- लग्नाची स्वप्न बघ. आमच्या आपण ठेवली बघ. तुझ्या आपण आप्पाने काय ठेवली ठेवलंय? जागा खाली. आप्पाने ठेवलाय तुला टप्पा. टप्पा नाही दिला मला. दप्पा झाला फक्त माझ्या जीवनाचा माझा. टप्पा दिला म्हणून तर आला बाहेर. झालं तितकं घाणं बोल रे बाबा. अरे उगाच मग मला कसं होतं मग मी लग्न झालं माझं.
मी आता 90 मार चालू केली परत. अरे काय रे अरे दारूवारीच पैसे जातात तुझं त्याच पैशातला जमीन सोडवली तर काय होईल की? नाही हो, हातात कामाला लागलेलो. हा. आबा काका काय म्हणले, हा हा राजकुमार 5 हॉटेल. रुपये पगार देतो तुला. मला म्हणायचा हा. आलो रे बावड्या घरनं आलो, 2 वडे काढलेत. मग मला लागले बघ की 2 वडे खाऊन घ्यायचो मी. हा मग काय गुन्हा झाला तेवढा तेव्हा? अरे त्याला पीठ माग झाला असेल तुझ्यामुळं. आजच्या आपल्याला मारायला का मला तिने सकाळी. चपलीनं नाही बोटाने मारला पाहिजे आणि त्या जेवढ्या भांड्याने त्यांनी पण मारला पाहिजे तुला. तुझ्यापाशी दुःख सांगावं का नरका जावं आहे घातली. अरे काय तुझा उपयोग आहे हा एवढं खाते मला सांग, एवढं सुटलाय तू हा. हा रेड्यावानी. रेड्यावाने म्हणताय माझ्यापेक्षा ती बाबाची जास्त सुटते तेव्हा त्याला काय तेव्हा